मग तेलंग साहेब कसं राहिलं पूर्ण आजचा दिवस? आजचा दिवस म्हणजे चांगल्या पद्धतीत आजचा दिवस म्हणजे हा लोकशाहीचा उत्सव असतो. म्हणजे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. हा उत्सव चांगल्या पद्धतीनं एकही वाद तंटा न होता आमच्या गावामध्ये वेळोवेळी एवढे जण म्हणजे जवळजवळ 800च्या वरती आमचे मतदान आहेत. कुठलाही बाबा एकही जण एकही पुढारी असं बाबा कुणाबद्दल द्वेष भावना असं हे करून आता बघा आम्ही एवढे सगळे जण आहे हे सगळे वेगवेगळे आहेत. काय आता ह्यातले 70 ते 80% जण भाजपचे आहेत. ह्यातले एक 10-15% शिवसेनेचे आहेत. ह्यातले एक 10-15 जण काँग्रेसचे आहेत. आता कसं निवडणूक संपली आमचं गाव काय एका जागी येऊन चहा पितो आम्ही. असं ह्या आमच्या गावची परंपरा आहे, ह्या आमच्या गावची संस्कृती आहे. एकच की बाबा जे काय होईल तिथं लोकशाहीचा विजय होईल. बरोबर. एकच विषय जो आमच्या गावाचा विकास करतो इथं ह्या गावात त्याचाच विजय होतो. एकच मी विषय बोलणार आजपर्यंत ह्या गावात मोठ्या पद्धतीनं सत्तेकडून आम्हाला निधी मिळालेला आहे. मग आमचं गाव सत्तेलाच मदत करणार. एक आमचं आजपर्यंत असं एक कौल आहे गावाचं. त्या पद्धतीने बोलतो आणि हा उद्याचा जो 9 तारखेचा निकाल असेल तो लोकशाहीचा निकाल असेल. एकच कोणी जिंकू दे हरू दे ते महत्वाचं नाही, परंतु सगळेजणांनी येऊन मतदान केलं ते महत्वाचं आहे. हो ते महत्वाचं आहे. कारण कसं आहे मतदान बजावणं आपल्याला जो संविधानाने हक्क दिलाय मतदान करण्याचा तो हक्क प्रत्येकाने बजावलेला आहे.